आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक इंटरेस्टिंग टॉपिक। माझा आजचा टॉपिक आहे हाऊ टू पॅक युअर हॉस्पिटल बॅग फॉर डिलिव्हरी। माझ्या डिलिव्हरीच्या टायमाला मी कशा प्रकारे तयारी केली, मला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज पडलेली हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आता जे लेडीज प्रेग्नेंट आहेत किंवा ज्यांची डिलिव्हरी डेट जवळ आली आहे त्यांना माझा हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल। चला तर मग फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे तुमची हॉस्पिटल फाईल। तुमचे सारे मेडिकल डॉक्युमेंट्स, रिपोर्ट सर्व काही तुम्ही अरेंज करून ठेवायचं आहे पहिलाच। त्याचप्रमाणे तुमचे ID प्रूफ आणि कॅश जे काही असतील ते तुम्ही अरेंज करून ठेवायचं आहे। नेक्स्ट आहे मॅटर्निटी गाऊन। डिलिव्हरीनंतर तुम्हाला फीडिंग करण्यासाठी या गाऊनचा उपयोग पडेल, त्यामुळे तुमच्या सोयीनुसार 2 किंवा 4 सेट तुम्ही मॅटर्निटी गाऊनचे ठेवा। त्यानंतर आहे स्वेटर आणि स्कार्फ। सॅनिटरी पॅड्स। ॲक्च्युली सॅनिटरी पॅड्स हॉस्पिटलतर्फे प्रोव्हाइड केले जातात, पण तरीही तुम्हाला एक्स्ट्रा पॅड्स लागले तर ह्याचा उपयोग होईल। त्याचप्रमाणे पॅन्टीज, तुम्ही कॉटन पॅन्टीज किंवा डिस्पोजल पॅन्टीजचा यूज करू शकता। कॉटन पॅन्टीजच्या ऐवजी या टाईममध्ये तुम्ही जर डिस्पोजल पॅन्टीजचा यूज केला तर जास्त चांगलं। नेक्स्ट आहे थर्मास। तुम्हाला टी पिण्यासाठी किंवा गरम पाणी पिण्यासाठी याचा उपयोग होईल, त्यामुळे 1 किंवा 2 थर्मास तुमच्यासोबत ठेवा। एक टॉवेल आणि नॅपकिन तुमच्यासोबत ठेवा, तुम्हाला फ्रेश होण्यासाठी उपयोगी पडेल। नेक्स्ट कॉस्मॅटिक्स। कॉस्मॅटिक्स म्हणजे जे तुम्हाला फ्रेश होण्यासाठी लागेल, जसे कोम, टिकली, टूथब्रश, टूथपेस्ट, रबर बँड वगैरे। आणि तुमच्यासोबत हँड सॅनिटायझर जरूर ठेवा, जे तुम्हाला फीडिंग करण्याआधी याचा यूज होईल। त्यानंतर तुमचे जे तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेता, BPचं असो, शुगर असो किंवा थायरॉईड असो, तुमच्यासोबत ते जरूर ठेवा। ज्यांची डिलिव्हरी विंटर सीझनमध्ये आहे त्यांनी सॉक्सचे पेअरसुद्धा तुमच्यासोबत ठेवू शकता। त्यानंतर आहे स्लीपर्स, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये वॉक करण्यासाठी यूज होईल। न्यूबॉर्न बेबीसाठी काय तयारी करायची ते बघूया। तुमच्याकडे जे काही कॉटनचे कपडे असतील, ओढणी किंवा कॉटनची साडी, ते तुमच्यासोबत ठेवायचे आहे। डिलिव्हरीनंतर आणि बाळाला घेताना कॉटनचे कपडे लागतात। नेक्स्ट आहे नॅपीज। मी त्या प्रकारचे क्लॉथ नॅपीज घेतलेले आहेत। तुम्हाला ऑनलाईनही कॉटन क्लॉथ नॅपीज मिळतात, ते तुम्ही घेऊन ठेवू शकता। तुम्ही डिस्पोजेबल डायपर्सही यूज करू शकता, जे तुम्हाला मेडिकलमध्ये अवेलेबल असेल, पण मला असं वाटतं की तुम्ही डिस्पोजेबल डायपर्स यूज करू नये, कारण बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते। सो ॲटलिस्ट 1 मंथपर्यंत त्याला डिस्पोजेबल डायपर्स यूज करू नका। आणि जर तुम्ही डिस्पोजेबल डायपर्स यूज करणार असाल तर डायपर रॅश क्रीम आणि बेबी स्किन केअर वाईप्स तुमच्यासोबत जरूर ठेवा। नेक्स्ट आहे ड्रेस। तुम्ही न्यूबॉर्नसाठी काही ड्रेसचे पेअर्स तुमच्यासोबत ठेवू शकता। नेक्स्ट आहे कॅप, मिटन्स आणि सॉक्स, हे तुम्हाला सेटमध्ये मिळतात। नेक्स्ट आहे बाउल आणि स्पून। आईला दूध येईपर्यंत बाळाला फॉर्म्युला मिल्क द्यावं लागतं, सो त्यासाठी तुम्हाला बाउल आणि स्पूनची गरज पडेल। नेक्स्ट आहे ब्लँकेट। बाळाला रॅप करण्यासाठी तुम्हाला ब्लँकेट लागतील, सो 1 किंवा 2 ब्लँकेट तुमच्यासोबत ठेवा। 9वा महिना सुरू झाला की डिलिव्हरी कधीही होऊ शकते, त्यामुळे तुम्ही ही जी तयारी आहे हॉस्पिटलची बॅग रेडी करून पहिलाच ठेवली तर तुम्हाला ऐन टायमाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।